सोलर करताना ना ही जागा तर सावलीच येते लवकरच. इथे जास्त वेळ ऊन टिकते की इथे जास्त वेळ ऊन टिकते तर माहिती नाही. ते आज तर मी कसं तरी टाकून देईल, याच बाजूला टाकेल आज मी, आणि मग दुपारी येऊन बघेल की ज्या साईडला जास्त ऊन राहील ना त्या साईडला उद्यापासून मग तिथे टाकेल. चला मग. आणि हे बघा ताई सकाळी उठून पापड करतात. तर दिवसच तसे आहे. उन्हाळा म्हटलं तर वाळू घाला, हे बनवा ते बनवा. मी तर काहीच नाही बनवलं, बनवा लागलं आता मला. त्याआधी स्कार्फ बांधून देते की ऊन खूप आहे. यांनी गहू आणले होते आदल्या दिवशी, तर ते मला उन्हामध्ये दाखवायचे होते. तर त्याआधी म्हटलं चला स्लॅब पूर्ण साफ करून टाकते, कारण की मग ना हवा वगैरे राहिली ना की तीच रेती त्या गव्हामध्ये जाते आणि मग मला समोर जाऊन चिप्स वगैरे करायचेच होते, चिप्स चकल्या वगैरे. तर चला म्हटलं मी ते पूर्ण साफच करून टाकते. आणि ना कचरा असा काही नव्हता, पण इतका डस्ट होता ना स्लॅबवर, तुम्ही बघू शकता पूर्ण डस्ट आहे. कचरा खूप थोडाफार होता कचरा, म्हणजे पानं वगैरे आणि हे जे मुलं खेळतात ना तो वाला, आणि फक्त डस्ट होता. झालं आहे ऑफिसच ठीक आहे. ते उचलत पण तर साचीला म्हटलं गहू काढून ठेव, तिला आवडते हे काम करायला. ते आतमध्येच होते, स्लॅब वगैरे झाडू नाही लागला, म्हणजे तिची तब्येत छान नाही होती, थोडा हलका ताप आहे तिला. तोपर्यंत म्हटलं हे सुंगड्या खोलून ठेव, आणि ना तो मी विसरून घेते तोपर्यंत. चल टाकून दे, इथे टाकू, इथं ऊन आहे ना. असं नाही, वाटे घेऊन ये ग गुड्डू, अर्धे अर्धे ती नेता येईल का आपल्याला, बघू. नाही तर मग वाटा आणशी. थांब, तू एकटी नको टाकू. हे ती ब्लेड उचल, हे मग झाडून टाकतो. थोडस आहे ते चादर होते ना. दुसरी टाकायला मिळतात. इथे 2 झाले ना, 3 इथे टाक, 3 तिथे टाकू, 3 इथे टाकू, 3 तिथे टाकू. नाही, 2 हे काटा काटाने ठेवून दे ना मग. अगं पक्षी येतात, पक्षी इथपर्यंत खाते. हो, इथपर्यंत कबूतर येते. हे काय ना कबूतर येते, मग आपल्या घर बर्ड होम होऊन जाईल. चुंगड्या बसल्या. आता दुसरी चादर टाकाच लागेल, कारण की मग मावणार नाही. थांब ना, मी येतो. चप्पल लावणार, पाय लागतं, पाय लागेल, डोकं. आता हे बघा, तिथे एक नाही का चिमणी आहे ना, ते आपल्या मैत्रिणीला घेऊन येते. मग इथं पूर्ण गँग नाही का दाणे खाते. ते बघा, 1 2 3 मम्मा 4 आहे. ते बघा तिथं घेऊन आल्या सगळे 4. 3 दिवस त्यांची मजा आहे. अरे त्यांची गँगच आहे. ते बघा, ते 5च आहे आपल्याकडे. प्लेन करताय पूर्ण प्लेन झालं. नाही झालं का म्हणलं. ते बघ तिकडे मार्क लागला, मार्क लागत आहे. का करू हे. हो चल आता पक्ष्यांनाही जाऊ दे. चल आपण जाऊ. बिचारे पक्षी येऊन पाहत आहे, केव्हा यांनी जाते ना आम्ही केव्हा खाऊ. चलो
चप्पल गरम गरम आली. आंघोळ झाली, आता जेवण झालं. सगळे कामं वगैरे आवरून मला 2 वाजले, कारण की पूर्ण झाडून मग मी जिना पण झाडून टाकला. आणि असं काही काम केलं ना तर 1-2 कामं जास्त निघते. तर ते सगळे काम वगैरे असो, पण मनाला एक काम झालं ना मग छान वाटतं. असं ढकल कामं छान नाही वाटत. तर वेळ पाहून एखादी मग वेळ तशी राहिली का मग तशी पण कामं करायची तर तेवढं काही वाटत नाही. तर असं माझे आता 2 वाजता कामे झाले. आणि ना मग मी साबुदाणा भिजू घातला होता सकाळीला, कारण की आमचा असा फास्ट वगैरे राहत नाही जास्त करून आणि आम्हाला साबुदाणा आवडतो. तर त्याला म्हटलं साबुदाणा खिचडी कर म्हणत होते. आणि आता 4 वाजले का पण वाचून लिहिशील का की मुख्याने लिहिशील? वाचून लिही, मग नाही आलं तर मग मी सांगते. मोठी आहे. मोठी आहे बहुत. मग तू तुझं घे, मोठा आहे तर तुझं घे, पण वाचूच लिहायचं. मग तुला वाचता पण येते, रायटिंग पण करता येते, दोन्ही जमते. बंदर. 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 हात. इथे नाश्ता वगैरे झाला. मग ना मी वरती एकदा गेले होते, कारण की म्हटलं गहूवर थोडासा हात फिरवून टाकेल, म्हणजे अलटी पलटी करून टाकेल. आणि नाही येताना कपडे घेऊन आली. तर प्रभात म्हणत होता की मी रायटिंग करते. म्हटलं कर. तर तो ना असा म्हणत होता की मी रायटिंग करते पण मी वाचन करणार नाही, वाचन रात्री करेल आणि आत्ता रायटिंग करेल. तर मी म्हणाली की नाही, आत्ता तू वाचनही कर आणि रायटिंग कर, वाचू लिही. तर त्याला न वाचायला अजिबात आवडत नाही, त्याला लिहायला खूप आवडतं आणि त्याचे अक्षर पण खूप छान आहे त्याच्या मानाने. ग्रीन वाला. काऊन त्याला लडकी म्हणते? तो लडकी आहे का? काल तर तो लडक्यांची भेला होता. एवढे 4 पोरं असून मुलींची भेला. नुसतं म्हणे बहुत मोठी आहे ना, बहुत मोठी आहे. काम आहे, गहू जमा करायचे आहे. हे पानाने एका दिवसातच सुकले. वाटलं 2 दिवस लागेल, पण तरी आणखीन उद्या परत टाकते सुकण्यासाठी. काय लिहिलं याच्यावर? ते काडी होते ना, तिथे गेलं. काय लिहिलं? स्वामी साची. मग गहू भरायला गेलो आम्ही 3 जण असल्यामुळे ना, गहू भरायला तेवढा काही त्रास गेला नाही, कारण की हे 2 जण मला भरून देत होते वाट्यामध्ये आणि मी सुंगड्यामध्ये भरत होते. तर ना कुणी काय करतात की एकत्र जमा करून झाकून ठेवतात, म्हणजे तसंच सकाळला आणखी आपण परत गेलो की तीच चादर काढून त्याच्यावरच पसरवून टाकतात. पण ना कधी कधी कसं वातावरण खराब होऊन जाते रात्रीच, आणि मग पाऊस वगैरे आला तर यांनी म्हणे की नको, रिस्क नको, त्यापेक्षा तू कट्टे भरून ठेव. तर मग आम्ही कट्टे भरून ठेवले तिघांनी आणि यांनी ना मग ते टिनापाशी उचलून ठेवून दिले होते. असं कंटिन्यू 3 दिवस मग आम्ही वाळू घालतो आणि मग ना तिसऱ्या दिवशी छान असे गरम गरम गाळून भरून टाकते. तर मग इथे आमचे सगळे गहू वगैरे जमा झाले होते. मग मी खाली आली, स्वयंपाक केला, जेवण वगैरे करून ना 9:30 तर वाजलेच होते. मग कारण की मला ना हे 2 जे ब्लाऊज आहे ना हे स्टिच करायचे होते, कारण की म्हणजे 2 कट करून ठेवले होते पण स्टिच करणे बाकी होते आणि ते मला आजच करायचे होते. तर मी पटापट करून गेले होते आणि हे ना करतपर्यंत मला 12:30 तर झालेच होते. या ब्लाऊजची फिनिशिंग बघा किती छान आली आहे ना, खूप छान फिनिशिंग. मग स्टिच वगैरे केला मी
आणि ना ही मशीन इतका आवाज करत होती माहिती नाही. जेव्हा ही आवाज करायची नसते ना, हिला आता उद्या ना तेल टाकून देईल मी. खूप आवाज करत होती त्यामुळे मला खूप भीती वाटत होती की हे उठून येईल बा म्हणून, पण उठले वगैरे नाही. तर इथे ना माझा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला होता. फक्त त्याला हुक्स वगैरे लावायचे बाकी होते, जे की मी उद्या लावेल. हे दोन्ही आता सायंकाळी शिवले कारण तुम्हाला उद्या द्यायचं आणि तुम्हाला टाईम दाखवतो. बघितलंच असेल टाईम किती झालं, 12:30 12:30 12:45 झालेच आहे. तर ना हे वाले जे 3 ब्लाऊज आहेत हे आधीच हे मी काल स्टिच केले. हे 2 ब्लाऊज आणि हे ना आधी स्टिच केलेलं होतं मी. आणि आज मी बसले होते 9:30ला आणि आता 12:15 झालेच आहे. तर मी आता हे 2 ब्लाऊज स्टिच केले. आणखी मला एक करायचं आहे. आता मी कट करून ठेवेल. 1 वाजेपर्यंत जितकं झालं ना तितकं करेल. आणि आता 1 वाजली ना हे घामा करताना निघूनच जाते. इतकी गरमी आहे, कूलर लावून पण गरमीच आहे. 3-4 वेळा लावली आहे, पण आता असू द्या, आता मला फ्रेश वॉश करून झोपायचंच आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि माझा आवाज येत आहे की नाही माहिती नाही. आला तर ठीक, नाही तर मग मी व्हॉईस ओव्हर देईल. कारण की सगळेजण झोपून आहे ना आणि झोपताना माहिती आहे की मी आत्तापर्यंत जागी आहे, तर मग ओरडते. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.